नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. रक्तपेढ्यांद्वारे रक्त संकलन आणि वितरणाच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीतून समोर आले. त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरात पुणे विभागातील 48 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित तर 3 रक्तपेढ्यांचे परवाने रद्द केलेत. कृषी महाविद्यालय मैदान पुणे येथे CREDAI पुणे मेट्रोच्या 23व्या वार्षिक प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA क्षेत्रातील 50 पेक्षा अधिक विश्वसनीय विकासकांचे 400हून अधिक RERA नोंदणीकृत प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. गृह खरेदीदारांसाठी विविध ऑफर, स्पॉट लोन सुविधा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने पुणे हरंगुळ, पुणे कोल्हापूर, सोलापूर LTT आणि दौंड सोलापूर या मार्गांवरील विशेष गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. प्रवासाची सुलभता यामुळे सोपी होणार आहे. 1 मे पासून पुण्यात ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कॅब सेवांना सरकारने मंजूर केलेल्या मीटर दरांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पुण्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुणे शहराच्या विकासाची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की पुण्याच्या वाढत्या गरजांनुसार नियोजनबद्ध विकास आवश्यक आहे. कोथरूड मधील नॉर्थ डहाणूकर ग्राउंड येथे 19 आणि 20 एप्रिल रोजी समर फन फेअर आणि फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध खाद्यपदार्थ, खेळ आणि कुटुंबासाठी मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आली होती. राजगड वॉटर पार्क मध्ये झिपलाईन करताना एका तरुणीचा मृत्यू झालाय. सुरक्षा उपाययोजनांमध्ये झालेल्या त्रुटीमुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तपास सुरू केला आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात शाळेच्या व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलींचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतित पावन संघटनेने या प्रकरणाची माहिती मिळवून संबंधित चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलाय. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये 1.42 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मिलिंद देशमुख यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर करून दिला. पुरंदर तालुक्यातील सिद्धार्थ सामाजिक प्रतिष्ठान आणि RPIच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये चांगले काम करणाऱ्या तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रशासकीय सेवेबद्दल आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर नितीन माने यांना आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या बातमीसह वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये. इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.